गुड मॉर्निंग. आज आमचा सिक्कीमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही जे फिरू ते तुम्हाला दाखवूच. आत्ताच नाश्ता झाला माझा आणि साधारण 8 वाजता गाडी येणार आहे आणि जाऊया. चला, आजचा दिवस माझ्यासोबत तुम्ही फिरा. चला. झाला का रे नाश्ता? श्रुती, झाला नाश्ता? आमच्या रूम मधून व्ह्यू बघा बाहेरचा. आता आपण कित्सोम्बू लेकला चाललोय आणि त्याचं नाव काय आहे का? छांगू लेक. लोकल लोक छांगू लेक म्हणतात. चला. आज सगळं वातावरण फॉगी आहे आणि थोडा पाऊस पण येतोय. बघू अजून थोड्या वेळात जर का फॉग थोडं कमी झालं तर डोंगराच्या त्या बाजूला दाखवतो मी. नाम क्या है? हमारा नाम सुक्रत सुबा है. सुक्रत सुबा. ओके. हा भाऊ फिरवणार आहे आपल्याला आजची ट्रिप. की गँगटॉकला एवढी थंडी नाही आहे, पण इथे बाबा मंदिर लेक इथे खूप थंडी आहे. तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा स्वेटर टोपी सगळं कॅरी करा आणि मगच यावरती, कारण खाली थंडी नसते आणि आपल्याला असं वाटतं असंच वातावरण असेल तिथे, पण इथं आल्यावर समजतं. आता आम्ही सगळ्यांनी टोप्या विकत घेतल्या. हॅलो. तर आता आम्ही लेकवर चाललोय आणि मध्ये थांबलोय मस्त पैकी मॅगी खायला. मस्त गरम मॅगी. ती गरम मॅगी पण थंडी वाटते. एवढे थंडी झाले का पकडू शकत. फायनली ती बकेट लिस्ट मधली विश नसते का, माउंटेन्स मध्ये मॅगी खाण्याची. हाय. तर आता आम्ही इथे न्यू बाबा मंदिरला पोहोचलो आहोत. चला बघूयात. ऊन पण पडलंय, थोडा पाऊस कमी झालाय, सो आता अजून मजा येईल. चला. प्लीज डोंट अंडर एस्टिमेट सिक्कीम थंडी. खूप जाम थंडी आहे. एकदम प्रिपरेशन सोबत या, एन्जॉय करा. इथं बाबा हरभजनच्या नावाने प्रसाद वाटतंय. त्या वातावरणात मॅगी खायला किती मजा येईल. काय खाती? काय यश काय खातोय? या. आपण आता बाबा हरभजन सिंगचं आहे ना स्मारक पाहिलं. आता आपण चाललोय लेकला. कोणतं लेक आहे ते? चांगू लेक. तिथे जाऊया. चला. ही चंगू लेक आहे. तुसॉंगू पण म्हणतात त्याला. बीच का फल का टाइम में आएंगे ना यार, अलग ही नज़ारा होता है ये.
असा साध्या हॉटेलमध्ये दारू भेटते, एकदम साधं आहे. मग मॅगी वगैरे भेटतं फक्त, आणि हे विकताय ते. चला मोमोज आले खायला, घ्या. आम्ही ना बाबा मंदिरला गेलो, ठीक आहे चांगलं होतं ते, पण लेकला गेलो तेव्हा पाऊस येत होता, धुकं होतं, त्याच्यामुळे काही शूटिंग झाले नाही, काही ठिकाणी गेलो नाही पावसामुळे. तर आज सुट्टी असल्यामुळे आम्ही नथुला पासला पण नाही गेलो. आज सोमवार आहे, सुट्टी असते. तुम्ही जेव्हा पण इथं याल तेव्हा सुट्टी बघून घ्यायची. सोमवारी सुट्टी असते, सोमवारी हा प्लॅन नाही करायचा. बाकी सगळं मस्त होतं. तर आज आम्ही फिरलो, पण धुकं होतं, पाऊस होता, त्यामुळे जरा काही मजा नाही आली. पण आता मस्त थोडा आराम केला आणि आता इव्हिनिंगला निघालो आहे आम्ही MG रोड. इथे महात्मा गांधी रोडला खूप छान आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. म्हटलं चला जाऊया. हे सिक्कीमचं म्हणजे गँगटॉकचं ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे, फेमस फुटबॉल ग्राउंड आहे. आणि याच ठिकाणी परवाच्या दिवशी मोदी साहेब येणार आहेत. या राज्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत परवाच्या दिवशी, त्यासाठी प्रोग्राम आहे, त्याची रिहर्सल चालू आहे. इथे प्रत्येक पोलिसाला आहे बघा, असं कॅबिन आहे. कॅबिन नाहीच आहे, ओपनच आहे, पण मग खूप छान सुंदर दिसतंय ते, कलर केलेले सगळे. गोष्ट अजून चांगली बघायला भेटली, ट्रॅफिक रूल खूप चांगल्या पद्धतीने पाळतात इथले लोक. आता गँगटॉकच्या प्रसिद्ध मॉल रोडला आलोय आपण. इथं गांधीजींचा, याला MG रोड पण म्हणतात, गांधीजींचा पुतळा आहे. माझ्या मते प्रत्येक शहरात MG रोड राहतो, पण मग इथला हा फेमस MG रोड आहे. चला आपण बघूया. 2 दिवसांनी PM मोदी साहेब येणार आहेत इकडे गंगटोकला, म्हणून सगळीकडे त्यांचे फोटो वगैरे काढताय. हा MG रोड वरून एक पण रिक्षा, सायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर कोणतीच गाडी जात नाही, म्हणून हा सुंदर आहे. असे मस्त सेल्फीसाठी ठेवले त्यांनी. गँगटोक ठिकाणी असे बॅनर पण लावलेत. हॅलो, ठीक आहे, छोटा मॉल रोड आहे. असे ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट केलेले आहेत, सगळे लोक सेल्फी काढत आहेत. आम्ही आता कॉफी प्यायला आलोय. अरे बापरे, केकचे सॅम्पल ठेवलेले छोटे छोटे, मस्त ना. काय घ्यायचं सांग ना, बघ ना कोणती कॉफी घ्यायची. कोल्ड. ओके, तर आता आम्ही बसलोय मार्ग फिरलो पूर्ण, कॉफीच्या शोधात आहे. सगळे कॅफे फुल आहेत, खूप गर्दी आहे म्हटल्यावर जाऊ ना आपण.
परत त्याच कॅफेमध्ये जाऊ, कारण ते कॅफे खूप आवडलंय पण माहिती नाही तिथली कॉफी. काय मागवलंय? पिझ्झा, हॉट चॉकलेट आणि हे काय? हे आहे चोको चिप, चोको. इथलं विचित्र नाव आहे. हॉट चॉकलेट. दादाला बोलली ती मागव. हा, तू काय मागवलंय भाऊ? पिझ्झा. किती सरस आहे. कसं आहे? पेटपूजा झाली, यांचं कॉफी झाली, आमचा पिझ्झा झाला, मजा आली, फोटोज काढले आणि वॉल रोड परत तिथं आलो. म्हणजे हे हॉटेल तिथंच आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचा ब्लॉग लवकरच येईल.